मानावर उभे राहिलेले सर्व उमेदवार, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या लाडक्या बहिणींनो, आणि लाडक्या भावांनो, लाडक्या बहिणींची संख्या प्रत्येक सभेला, प्रत्येक रोड शो मध्ये, प्रत्येक प्रचार रॅलीमध्ये मी पाहतोय. विधानसभेपासून नगर परिषदेमध्ये पण सगळीकडे महाराष्ट्रात फिरलो, पण संख्या लक्षणीय वाढलेली आहे. आणि लाडक्या भावांचंही तेवढंच योगदान आहे, कारण काही लाडके भाऊ इकडे येतात, लाडक्या बहिणींना आपले दाजी घरी तिकडे घर सांभाळतात आणि म्हणतात जर सभेला गेला तरी चालेल. पहिला स्वयंपाक करायचा, पाणी भरायचं, कुटुंबाचं काम करायचं, अशा सगळ्या अडचणी होत्या. पण आता लाडक्या बहिणी वेळात वेळ काढून येतात. तुमचं मनापासून मी स्वागत करतो, मनापासून मी धन्यवाद करतो. आणि मी नेहमी सांगतो, ज्या उमेदवारांच्या मागे महिला, त्यांचा मतपेटीत नंबर पहिला. 100% समीकरण जे आहे हे मी विधानसभेत पाहिलंय, नगर परिषद झाल्या राज्यभर त्याच्यातही पाहिलंय, आणि मला या महापालिकेत देखील हा चमत्कार लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा पाहायचा आहे. हा चमत्कार विधानसभेत आपण केला, नगर परिषदेमध्ये केला. खरं म्हणजे या ठिकाणी लोकसभा झाली, विधानसभा झाली, नगर परिषद झाली, हॅट्रिक झाली. आता महापालिकेत आपल्याला चौकार मारायचा आहे, चौकार. आणि म्हणून पुणे शहर हे महाराष्ट्राचं चैतन्य आहे, विद्येचं माहेरघर आहे. आपल्या महापालिकेने अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलेला, आणि ही बाब आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या अमृत वर्षात काय द्यायचं असेल तर विकासाचं अमृत आपल्याला पुण्याला द्यावं लागेल, विकासाचं. आणि म्हणून आपला शिवसेनेचा अजेंडा काय? सत्ता खुर्ची बिलकुल नाही. आपला अजेंडा विकास, आपला अजेंडा डेव्हलपमेंट, आपला अजेंडा सर्वसामान्याच्या आयुष्यामध्ये बदल घडवणं हा अजेंडा आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की 2.5 वर्षाच्या माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये आपण पाहिलं की अनेक प्रकल्प आम्ही राबवले, अनेक विकासाभिमुख कल्याणकारी योजना आम्ही राबवल्या. मला आठवतं, मी एकदा गावी जात होतो. कुठला चौक होता तो? चांदणी चौक. मी गावी जाताना चांदणी चौकामध्ये लोक थांबले होते, आणि मला त्यांनी लोकांनी थांबवलं आणि म्हणाले आमच्या व्यथा ऐकून घ्या. एवढी ट्रॅफिक व्हायची तिकडे. मी सांगितलं की आपण याच्यातून मार्ग काढू. मी जाता जाताच सगळ्या अधिकाऱ्यांना फोन केले, सगळ्यांना सूचना दिल्या. गावावर येताना पुन्हा तिकडे थांबलो, आणि त्या चांदणी चौकातली ट्रॅफिक आता दूर झालेली आहे ना, दूर झाली. आता इथली कात्रजची करायची, कात्रजची ट्रॅफिक देखील दूर केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण शिवसेना स्वबळावर आपण लढतोय. काही लोक म्हणतात एक नगरसेवक होता तर 120 कसे करणार? तर मी सांगतो, मी विधानसभेच्या पहिल्या भाषणात सांगितलं होतं की आम्ही या विधानसभेत 200 पार करून दाखवणार, तर 232 आणून दाखवले. तर इथं छोटी गोष्ट आहे. विकासाचं अमृत पुण्याला पाजायचंय असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. कात्रजमधील शिवसेनेच्या सभेला महिलांची मोठी गर्दी. ज्या उमेदवारांच्या मागे महिला आहेत त्यांचा मतपेढीत नंबर पहिला असं वक्तव्य उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं.